एक्झाम्पल आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना अगोदर आपण एकदा काय करतो, ॲडिशन करतो किंवा काय करतो, सबट्रॅक्शन करतो। आता सगळ्यात अगोदर आपण काय करणार बाळांनो, दिलेल्या इक्वेशनला नंबर्स देणार। काय देणार? नंबर्स। मग 49x - 57y = 172 हे इक्वेशन नंबर किती येईल रे? फर्स्ट। त्याच्यानंतर 57x मायनस किती? 49y = 252 इक्वेशन नंबर किती आलं? सेकंड। आता दिलेल्या इक्वेशनचे आपण ॲडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो, पण इथं बाळांनो आपल्याला x + y आणि x - y ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे। दिलेल्या इक्वेशन मध्ये 49y 49x 49y 57y 57x दिलेल्या ज्या टर्म्स आहेत, अल्टरनेटिव्ह टर्म्स आल्यात। आतापर्यंत ॲडिंग किंवा सबट्रॅक्शन करत असताना व्हेरिएबल सेम असण्याची आवश्यकता होती। व्हेरिएबल जर सेम असेल तर कोएफिशियंट सेम असण्याची आवश्यकता होती, आणि ज्या ठिकाणी व्हेरिएबल आणि कोएफिशियंट सेम आहे त्या ठिकाणी साइन जर सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो, आणि साइन जर डिफरंट असेल तर आपल्याला इथं एकदा काय करावं लागेल, ॲडिशन, आणि एकदा काय करावं लागेल, सबट्रॅक्शन। म्हणून मग अगोदर काय करतो आपण, ॲडिंग। मग म्हणणार ॲडिंग इक्वेशन फर्स्ट and second। इक्वेशन नंबर फर्स्ट सांगा रे। 49x - 57y = 172 इक्वेशन नंबर सेकंड काय आहे? 57x - 49y = 252 ॲडिशन करायचे असेल तर फक्त एक पॉझिटिव्ह साइन। मग या दोघांचे ॲडिशन करा, किती येईल रे? 106x सेम साइन ॲडिंग करा, सेम साइन द्या, 106y = दोघांची काय करायची, ॲडिशन करायची, ती येते 424। आता ऍक्च्युअली आपल्याला x - y ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली। इथं काय आलं रे? 100x - 106y = 424। मग आपल्याला इथं 106 आहे, इथं पण 106 आहे, म्हणजे 106 काय करावं लागल, कॉमन घ्यावं लागल। म्हणून मग काय करणार आपण, 106 ने प्रत्येक टर्मला काय करणार, डिव्हायडेशन करणार। म्हणजे 106y आपण 106 = 424/106। त्यानंतर हे आणि हे काय झालं, कॅन्सल झालं। इथं काय आला, x - y किती येईल रे? 4 येईल। आणि मग कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, x - y किती आली, 4 आली। समजलं का सगळ्यांना?